सांगली जिल्हाधिकारी कार्यालयातील अप्पासाहेब पाटील हे गेल्या 20 वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी तळ ठोकून टेबल सम्राट झाले असून स्वतःला जिल्हाधिकारी यांचे पर्सनल असिस्टंट असल्याचं भासवून मनमानी कारभार करत सामान्य जनतेची व महसूल प्रशासनाची दिशाभूल करत असून त्यांची विशेष बाब अंतर्गत सदर ठिकाणाहून व विभागातून तालुकानिहाय तडकाफडकी बदली करण्यात यावी अशी मागणी आयुष्मान कुमार गोविंद कांबळे माजी सैनिक तथा सांगली शहर संपर्क प्रमुख माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली होती। मात्र या मागणीबाबत निवेदन देऊन स्मरणपत्र देऊनही दखल न घेण्यात आल्यानं 11 मे पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन आहे असं निवेदन कुमार कांबळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधितांना दिलं आहे। या निवेदनात म्हटलंय की वरील विषयास अनुसरून तथा संविधानिक मार्गाने आपणास कळवण्यात येते व आपल्या निदर्शनास आणून देण्यात येते की आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपल्या दालनात बाहेरील कक्षामध्ये एकाच ठिकाणी जिल्हाधिकारी सांगली यांचे स्वीय सहाय्यक तथा पर्सनल असिस्टंट पदाचा नावाचा गैरवापर करणारा लोकसेवक अप्पासाहेब पाटील सहाय्यक महसूल अधिकारी तथा अव्वल कारकून हे गेल्या 20 वर्षापासून एकाच ठिकाणी ठाण मांडून ठामपणे बसलेला आहे। सर्व महसूल अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी तथा जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध शाखांमधील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्यावरती आपल्या पदाचा गैरवापर करून एक प्रकारे दबावाचं वातावरण तयार केलेलं दिसून येत आहे। अप्पासाहेब पाटील हे गेल्या 20 वर्षापासून एकाच ठिकाणी तळ ठोकून टेबल सम्राट झाले असून स्वतःला जिल्हाधिकारी यांचे पर्सनल असिस्टंट असल्याचं बसवून मनमानी कारभार करत सामान्य जनतेची व महसूल प्रशासनाची दिशाभूल करत असून त्यांची विशेष बाब अंतर्गत सदर ठिकाणाहून व विभागातून तालुकानिहाय तडकाफडकी बदली करण्यात यावी। वरील विषयास तथा वरील संदर्भास अनुसरून आपणास संविधानिक अन्वये कळवण्यात येते की वरील विषयान्वये तथा वरील संदर्भान्वये मी दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी आपल्याकडे रीतसर तक्रार अर्ज दाखल केला असता दिनांक 20 एप्रिल 2026 पासून उपोषण करण्याचा इशारा दिला असता महाराष्ट्रातील कर्मचारी यांच्या बेमुदत संप असल्याने मी उपोषणाला बसलो नाही व आपल्या कार्यालयामार्फत मला 8 ते 9 दिवसात पत्रव्यवहाराद्वारे उत्तर कळवणं बंधनकारक असता आपल्यापैकी कार्यालयाकडून माझ्या अर्जाच्या अनुषंगाने आपल्या प्रशासनाकडून ठोस कारवाई, विचार अथवा पत्रव्यवहार करण्यात आलेला नसल्यानं माझ्या अर्जाच्या अनुषंगाने आपल्या प्रशासनाकडून कोणताही विचार न केलेने नाईलाजास्तव मला दिनांक 11 मे 2026 रोजीपासून संविधानिक मार्गाने उपोषणाचा मार्ग अवलंब करणे भाग पडते। याची प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी तसेच माझ्या जीवितास काही बरे वाईट झाल्यास सर्वस्वी प्रशासन व आस्थापना जबाबदार राहील याची दखल घेण्यात यावी असे निवेदन कुमार कांबळे यांनी जिल्हाधिकारी यांना दिले। सांगली जिल्हाधिकारी कार्यालयातील अप्पासाहेब पाटील हे गेल्या 20 वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी तळ ठोकून स्वतःला टेबल सम्राट झाले असून जिल्हाधिकारी यांचे पर्सनल असिस्टंट असल्याचं भासवून मनमानी कारभार करत जनतेची व महसूल प्रशासनाची दिशाभूल करत असून त्यांची विशेष बाब अंतर्गत सदर ठिकाणाहून विभागातून तालुकानिहाय तडकाफडकी बदली करण्यात यावी अशी मागणी आयुष्मान कुमार गोविंद कांबळे माजी सैनिक सांगली शहर संपर्क प्रमुख माहिती अधिकार कार्यकर्ता महाराष्ट्र राज्य यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे।